सध्या स्थितीत अमरावती विभागात 71 गावांमध्ये 75 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 57 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना का होऊ शकल्या नाहीत हा प्रश्न चर्चेत आला आहे। पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पाणी टंचाई निवारण कार्यक्रम राबवला जातो। अमरावती विभागात गेल्या 5 वर्षांमध्ये या कार्यक्रमावर सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, तरी पाणी टंचाईची तीव्रता कायम आहे। अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात 57 गावांमध्ये 58 टँकर, अमरावती जिल्ह्यात 8 गावांमध्ये 11 टँकर, तर यवतमाळ जिल्ह्यात 6 गावांमध्ये 6 टँकर लागले आहेत। अकोला आणि वाशिम जिल्ह्यात अद्यापही टँकर सुरू करण्यात आले नसेल तरी येत्या काही दिवसात टँकरची व्यवस्था करावी लागणार आहे। सध्या स्थितीत अमरावती जिल्ह्यात 11 टँकर सुरू असून त्या माध्यमातून नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी, मगरापूर, चिखलदरा तालुक्यातील बेला, मोथा, धामकडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार येथे प्रत्येकी एक तर खडीमल येथे 4 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे। या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही झाली नसल्याने या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। विशेष म्हणजे मागील वर्षी टँकरच्या दूषित पाण्यामुळेच चिखलदरा तालुक्यातील 5 डोंगरी, कोयलारी या गावांमध्ये साथजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे। दरवर्षी तात्पुरता नळ पाणी योजना, कूपनलिका, इतर पाण्याचे स्तोत्र पुनर्जीवित करणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे यासारख्या उपाययोजना हाती घेतल्या जातात। पाणी टंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने सरकारने राज्यात सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र असा नारा देत जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय 2015 मध्ये घेतला होता। अमरावती विभागात गेल्या 3 वर्षात सुमारे 3106 गावं जलपरिपूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असताना अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी चाललेली वणवण विरोधाभास स्पष्ट करणारी ठरली आहे।